आज मी सर्वच बारामतीकरांना, जे आमचं कुटुंब आहे सर्वच बारामतीकर, त्यांचा सर्वांचा आभार मानायला आज दौरा चालू केला आहे. गावागावी जाऊन सगळ्यांना भेटणारे, गावाचे काय समस्या असतील, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा आचारसंहिता होती, काय कामं त्या काळात आपण नव्हते करू शकत, ते कामं आपण समजून घेऊन आता संपूर्ण करेल. दादा, विरोधकांकडून या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करण्यात आला असा आरोप देखील करण्यात येतोय. बारामतीचे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील आता मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. कसं बघताय सगळ्या गोष्टी? मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करून, तुम्ही पण सर्व आमचेच पत्रकार मित्र म्हणून त्यांना पण एक प्रश्न विचारायला पाहिजे की लोकसभेत तसं काय प्रॉब्लेम का नाही झाला, आणि आता म्हणजे एवढ्या चांगल्या प्रतिसादाने सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या सर्वच नेत्यांना तिथं प्रतिसाद आणि प्रेम दिलं आहे, कारण त्यांनी कष्ट घेतलेत, त्यांनी विकास केला आहे. लोकसभेची निवडणूक तर मला जे जनता बोलते मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांनी मला गावागावी फिरताना सांगितलं की दादा, त्यावेळेस आम्ही त्यांना संधी दिली, पण त्या 3 महिन्यात काय झालं नाही. जे त्यांची अपेक्षा होती, म्हणजे आपल्या जनतेची आणि जनतेची अपेक्षा जे असतात तेच आम्ही सर्व छोटे कार्यकर्ते मनात घेऊन संपूर्ण पहिला करतो, आणि त्याच्यानंतर पुढचे पण काय अडीअडचणी असतील समजून घेऊन, जर ते माझ्याकडनं नाही झाले, नाही तर पक्षातल्या आपल्या पदाधिकारी सहकाऱ्यांकडनं नाही झाले, तर ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवतो. पण यावेळेस मला वाटते की महाराष्ट्राच्या जनतेने हा निर्णय घेतला की महायुतीचं सरकार परत आणायचं. महायुतीला भरघोस असे यश या ठिकाणी मिळाले. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जी लाडकी बहीण योजना आणली, विशेषतः या योजनेमुळं महायुतीला जास्त जागा मिळाल्या अशी चर्चा देखील आता लोकांमध्ये आहे. ती चर्चा तर आता होणारच, पण ते नुसतं एक कारण नाही आहे. मागच्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं, आणि बारामतीकरांचं जसं मी विधानसभेत सांगत आलो आहे की सर्वच बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात. लोकसभेला ही परंपराच आहे, लोकसभेला ताई, विधानसभेला दादा, तीच तशी आपल्या बारामतीकरांच्या सर्वच कुटुंबांनी पार पाडली, आणि मी सर्वांचा खूप खूप त्याच्यासाठीच आभार मानतो. काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं आता? कारण आता सांगितलं तुम्ही की 4 लोक नेमणार काय? बरोबर. आता काय झालं आहे तुम्हाला माहिती, मी तर राजकारणात कधी नव्हतो. जरी मी प्रचार करायला यायचो, एका काळात सगळंच कुटुंब एकत्र होतं, त्याच्यामुळे मला कधी वाटलं नाही की मी तिथं कुठेतरी येऊन म्हणजे जागा घ्यायला पाहिजे. पण आता गावागावी फिरताना भरपूर युवक असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, सर्वांचीच एक आशा आहे की दादा तुम्ही आणि थोडं लक्ष द्या. पण मी जेव्हा दौरे करत होतो, थोड्या लक्षापेक्षा मला वाटलं की जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. खूप जे काय अडीअडचणी होते, म्हणजे हॉस्पिटलचे असू द्या, ॲडमिशनचे असू द्या, तिथं आपल्या भावांमधनं थोडं वेळ लागायचा व्हायला, कारण गर्दी खूप व्हायची. त्याच्यामुळे आता तिथं आम्ही 4 लोक ठेवणार आहेत. एक हॉस्पिटलचे कामं करायला, एक ॲडमिशनचे कामं करायला, एक ओव्हरऑल म्हणजे सगळंच, कोणाचं काय पर्सनल काम असेल, आणि 4था माणूस बॅकअप म्हणून, म्हणजे कधी काय तिथं कमी नाही पडायला पाहिजे. आणि भविष्यामध्ये आता नगर परिषद असू द्या, ZP असू द्या, संस्थाचे निवडणुकी असू द्या, त्याच्या सगळ्यांमध्ये मी सहभागी होणारे, लोकांना मदत करायला, म्हणजे सगळ्यांना आधार दिला. येणाऱ्या काळामध्ये युवकांना संधी दिली जाईल, अशा पद्धतीने युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये संधी मिळणार. मागच्या सांगत्या सभेमध्ये दादांनी माझा उल्लेख केला की आता ते पण एका काळात युवक होते. पहिल्यांदा दादांच्या समोर मी बोललो, दादांना पण कुठेतरी वाटलं की आता युवकांसाठी मी एक छोट्या कार्यकर्ता, त्यांचा कुटुंबातलाच असून त्यांना पण कुठेतरी संधी द्यायला पाहिजे. आणि मला वाटते आता पक्ष पूर्ण राज्यात आणि देशात आपल्याला वाढवायचं आहे. दादांना तर महाराष्ट्र फिरायचंच आहे, आणि त्यातल्या त्यात मला पण वाटतं की नवीन लोकांना तिथं संधी मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे भविष्यात तसंच होईल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळी जबाबदारी तुम्हीच घेणार आहात? तर जबाबदार मी स्वतःने घेण्यापेक्षा सर्वांनीच माझ्यावरती सोपवली आहे, आणि मी ते स्वीकारून मान्य करतो, आणि त्याच्यामुळे मी नक्कीच सगळ्यांना तसा आधार आणि मदत देईल. शनिवारी नागरी सत्कार होतोय, कसं नियोजन असणार आहे? ते पारदादा आणि बाकीचे पक्षातले नेते बघतात, ते तुम्हाला शनिवारी भेटूच आपण सर्व.
काय टीका होतात? सातत्याने विरोधकांकडून गुलाबी झाले, दादा गुलाबी झाले किंवा असं तुम्ही आता सांगितलं की 25 वर्ष गुलाबी रंग टिकणार आहे. आता 25 आता गुलाबी रंगच चांगला आहे, गुलाल पण गुलाबीचे तर चांगलंच आहे, ते टीका होऊ द्या. आपण काय, मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो मी कधी कोणावरती टीका करणार नाही. आणि असं आपलं दादांचं आणि वहिनींचे चांगले गुण आम्हाला दोघांना शिकवलेत, मला आणि पारदाला. आपण चांगलेच मुद्दे बोलणार. काय झालं, जरी निवडणूक आपण जिंकलो तरी स्वभाव आपला बदलत नाही. आधीपासून आपण असेच आहे आणि भविष्यात पण आपण असंच राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला या विधानसभेमध्ये चांगलं यश मिळालं. जवळपास चांगल्या जागा या ठिकाणी आल्या. अजित पवारांच्या वाट्याला किती मंत्रिपदे आपल्या पक्षाच्या वाट्याला त्या ठिकाणी मिळतील अशी अपेक्षा आहे? मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तो प्रश्न दादाला विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.